राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून छगन भुजबळ बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं आणि मराठा आरक्षणाच्या GR वरून भुजबळ सुद्धा नाराज असल्याची माहिती आहे। नागपूरमध्ये ओबीसींचे साखळी उपोषण सुरूच आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आणि ही बैठक बरीच महत्त्वाची मानली जात होती कारण की या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुद्धा होणार होती। मात्र ही दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर, या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून छगन भुजबळ बाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात जो GR निघालाय त्यावरून भुजबळ सुद्धा नाराज आहेत का अशी सुद्धा चर्चा आहे। आणि या संदर्भात आणखी तपशील घेऊन आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत नागपूरमधून जिथे ओबीसींचं साखळी उपोषण सुरू आहे। जितेंद्र, आपण पाहतोय गेले 4 ते 5 दिवस ओबीसींनी सुद्धा साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। हे उपोषण असं सलग सुरू राहणार असं त्यांचं म्हणणं आहे। नुकतीच हाकेंशी आलेली प्रतिक्रिया आणि आता आपण स्क्रीनवर प्रेक्षकांना दृश्य दाखवतोय, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून छगन भुजबळ बाहेर पडलेले आहेत। नक्कीच, कारण ज्याप्रमाणे काल सरकारने नवीन GR काढला, मराठा आरक्षणासंदर्भात हा GR होता, कारण मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती आणि त्या मागणीला अनुसरून हा GR काढण्यात आलेला होता। त्यानंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। जरांगे पाटील यांनी जेव्हापासून आंदोलन सुरू केलेलं होतं मुंबईच्या आझाद मैदानामध्ये, त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून नागपुरातही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसींचा आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं होतं। आज या साखळी उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि हे असं जे GR काढलेलं आहे, मात्र त्या GRच्या माध्यमातून ओबीसींच्या जे आरक्षण आहे त्याला कुठेही धक्का लागणार नसल्याचं वक्तव्य किंवा तसं मत जे आहे ते ओबीसी महासंघानं व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे एकूणच या शासनाचा जो GR आहे त्या शासनाच्या GRवर वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत ओबीसींच्या त्यांचं वेगवेगळं मत दिसून येत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आणि हे जे साखळी उपोषण आहे हे एकूण 14 मागण्यांसाठी करण्यात आल्याचं ओबीसी महासंघाचं म्हणणं होतं। त्यापैकी एक मागणी पूर्ण झालेली आहे, त्यामुळे सरकारच्या कोणत्या तरी प्रतिनिधीने किंवा शिष्टमंडळाने यावं आणि ज्या ओबीसी समाजाच्या इतर मागण्या आहेत त्या इतर मागण्या पूर्ण कराव्या, त्यासाठी तेव्हापर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं सांगण्यात येते। त्यामुळे आता हे उपोषण आहे, साखळी उपोषण सुरू आहे। एकीकडे जरांगे पाटील आहेत तर दुसरीकडे GR काढण्यात आलेलं आहे आणि या GRच्या माध्यमातून त्याचं वेगवेगळं इंटरप्रिटेशन होते। जर दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं ऐकलं तर आपलं लक्ष असेलच। मात्र जितेंद्र, तुम्ही ज्या घटनास्थळावर आहात जिथे उपोषण सुरू आहे, मागे आपल्याला आंदोलक दिसतात, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। नक्कीच, कारण हे जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो की साखळी उपोषण सुरू आहे। काल सरकारने GR काढलेला आहे, मात्र GR काढलेला आहे तरीही तुम्ही साखळी उपोषणावर ठामा, ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लावणार नाही असं सांगण्यात येते। तुमचं अजून काय मत आहे? सरकारने एक मागणी त्यांची पूर्ण केली आहे, पण ओबीसी समाजाच्या 14 मागण्या या ठिकाणी घेऊन आम्ही बसलो आहोत। त्यांची एका जातीची मागणी होती, आमची 400 जातीची मागणी आहे। 400 जातीवर होणारा जो अन्याय अत्याचार आहे त्याची मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत। म्हणून जोपर्यंत सरकार या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही सुरू ठेवू। काय सांगाल तुम्ही? इथे उपोषणावर ठाम, हा आंदोलन अजूनही सुरू आहे। सरकारच्या वतीने जोपर्यंत आमच्यासमोर क्लिअर भूमिका येत नाही, कारण शब्दाचा काही फरक दिसून राहिलेला आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आदरणीय बबनराव तायवाडे साहेब यांनी क्लिअर भूमिका मांडलेली आहे, तरी पण आमच्या आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे का जोपर्यंत शासनाच्या वतीने कोणी प्रतिनिधी येऊन आमच्यासमोर एक क्लिअर भूमिका मांडत नाही तोपर्यंत आमचे साखळी उपोषण सुरू राहणार नाही। जय ओबीसी। सचिन राजूरकर आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिव, काय सांगाल? तुमचं आंदोलन अजूनही सुरूच ठेवताय तुम्ही, कधीपर्यंत राहील? कारण तिकडे नाही, सरकार जोपर्यंत आमच्याकडे येत नाही, सरकारचा प्रतिनिधी आमच्याकडे येत नाही, आमच्या मागण्याचा विचार करत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू आहे। काय बघा, त्यांना जे सरसकट आरक्षण त्यांना दिलेलं नाही, GR मध्ये हे फेरफार करून त्यांना दिलेलं आहे आणि आमचा जो जे परिपत्रक काढला आहे त्याच्याबद्दल अभ्यास चालू। आम्ही काही अंतिम निर्णय अंतिम अजून काही दिलं, आमची दारे खुले, कोर्टाची दारे आमची खुली आहेत।
नाही जितेंद्र, बाकीच्या बरोबर आहे. ज्या आपण पाहिलं उर्वरित- काल जेव्हा जरांगेंनी उपोषण सोडलं त्यानंतर जितेंद्र आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली होती आणि म्हटलेलं होतं की ओबीसींना सुद्धा आता जे साखळी उपोषण सुरू आहे ते कंटिन्यू करायची गरज नाहीये, ते उपोषण थांबवू शकतात. मात्र नुकतंच आपण या ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया घेत होतो आणि त्यांचं म्हणणं आता असं आहे की जोपर्यंत सरकारकडून आम्हाला ठाम कोणताही निर्णय येत नाही, सरकार आमच्या सोबत येऊन चर्चा करत नाही, तोपर्यंत आमचं उपोषण सुरूच राहणार आहे.